मी एका भेळवाल्या बाईच्या स्टॉलवर काम करत होतो. तिचा भेळीचा गाडा फिरता असायचा. दररोज वेगवेगळ्या गावात आम्ही दोघं आठवडाभर बाजार करायचो. दररोज सकाळी तिच्या घरी जाऊन स्टॉलचं सामान पॅक करावं लागत होतं. माझ्या घरापासून तिचं घर काही किलोमीटर अंतरावरच होतं, म्हणून मी सायकलवर जायचो. पण एके दिवशी सायकल पंक्चर झाली, म्हणून मी बसने जरा लवकरच तिच्या घरी पोहोचलो. बाहेरून दार न वाजवता मी थेट तिच्या घरात शिरलो. तेव्हा मला तिच्या बाथरूममध्ये खूपच विचित्र दृश्य दिसलं. अख्ख्या आयुष्यात मी असलं दृश्य कधीच पाहिलं नव्हतं. सावळ्या रंगाची ती सडपातळ आणि सुंदर भेळवाली बाई संपूर्ण उघडी घामाने ओलीचिंब झालेली होती. तिच्या अंगावर इतभर देखील कपडा नव्हता. काहीतरी मऊ आणि जाड हातात धरून ती जोरजरा हलवत. माझं नाव प्रशांत आहे. माझ्या गावातले मित्र मला परशा म्हणतात. आमच्या गावात 10वीपर्यंत शाळा होती, पण माझं शिक्षण 9वीपर्यंत झालं. अशी एक घटना झाली की मी त्या दिवसापासून परत शाळेत गेलोच नाही. तसं गावाकडलं शाळेत जाऊन काही उपयोग पण नव्हता. 12 वाजता जेवण केलं की सगळे मास्तर तोंडावर पांढरा रुमाल घेऊन शिकवतात. शिकवताच खुर्चीवर झोपी जातात. मग हळूच शाळेतला मॉनिटर मुलगा सर्वांना गप्प करायचा. ओरडू नका, नाहीतर सर उठतील. दुपारपर्यंत अर्धी शाळा गायब होत होती. सर्व मुलांच्या घरच्यांचा खूपच जोर असायचा. सकाळ झाली की शाळेत जा, नीट शिक. पण घरचे आईवडील कधी शाळेत येऊन पाहत नव्हते. मास्तर झोपा काढतायत का शिकवतात. मी देखील कित्येक वेळेस घरी सांगायचो, आई बाबा मास्तर शाळेत झोपतात, पण ते कधीच शाळेत येऊन पाहत नव्हते आणि कुणाचे आईवडील शाळेत आले नव्हते. आई बापाच्या मागे संसाराचं ओझं होतं. दिवसभर शेतात काम करावं लागत होतं, तसं त्यांचंही काही चुकत नव्हतं. एके दिवशी असं काय घडलं की मी त्या दिवशीपासून शाळेत गेलोच नाही. देशमुख सर शाळेत आले नव्हते, म्हणून हेडमास्तरांनी मला त्यांच्या घरून एक रजिस्टर आणायचे सांगितले होते. मी त्यांच्या सायकलवर बसून लवकरच देशमुख सरांच्या घरी गेलो. बाहेरून देशमुख सरांनी मी 2 वेळेस आवाज दिला, पण कोणीच आलं नाही. टीव्हीचा आवाज खूप मोठा येत होता. काहीतरी गाणं मोठ्या आवाजात लावलेलं होतं. बहुतेक मराठी लावणी होती का काय. मग मी दरवाजा हात ठेवला तेव्हा दरवाजा पण उघडाच होता. मी काहीतरी आवाज दिला, पण कोणीच आले नाही. मग मी हळूच दरवाजा पुढे सरकवला आणि देशमुख सरांच्या घरामध्ये गेलो. देशमुख सरांना चांगला पगार असल्यामुळे त्यांचं घर खूपच टोलेजंग बंगल्यासारखं होतं. टीव्हीचा आवाज खूपच मोठा होता. एक चांगली मराठी लावणी चालू होती. मी आवाज देतच होतो, पण देशमुख गुरुजीला तर आवाज येत नव्हता. मग मी चालत तसेच पुढे गेलो. तेव्हा खूप मोठ्या LED टीव्हीमध्ये एक बाई ठुमका लावून नाचत होती. मी तर समोरच जाऊन उभा राहिलो. पाहतो तर काय, देशमुख सर लुंगीवर खुर्चीवर बसलेले होते आणि त्यांच्या मांडीवर त्यांची बायको बसलेली होती. देशमुख सर चहामध्ये बिस्किट बुडवून त्यांच्या बायकोला खाऊ घालत होते. मी हे दृश्य माझ्या डोळ्याने बघत होतो. एवढे कडक आणि रागीट देशमुख सर त्यांच्या बायकोजवळ मांजर झाल्यासारखे वाटत होते. मी त्यांच्यासमोर उभा होतो. अचानक त्या दोघांचे लक्ष माझ्याकडे गेले. तेव्हा ते दोघेही खडबडून उठून उभे राहिले. तेवढ्यात देशमुख सरांची लुंगी गळून पडली. देशमुख मॅडम तर लाजून बाजूच्या रूममध्ये पळून गेल्या. देशमुख सर माझ्याकडे एकटक पाहत होते. मला तर खूपच भीती वाटत होती. मी देशमुख सरांना काहीच बोललो नाही आणि तिथून धूम पळून थेट माझ्या घरी गेलो. त्या दिवसानंतर मी कधीच शाळेत गेलो नाही. मधून देशमुख सर दिसल्यावर मला खूप हसू येतं. आता शाळा सोडून चांगली 3 वर्ष होऊन गेली होती. काहीतरी काम करावे लागणार होते. मला माझ्या वडिलांबरोबर शेतात काम करायला आवडत नव्हतं, म्हणून मी आमच्या गावातल्या आठवडी बाजार किलोवर सुके पाव विकू लागलो. मला खर्चापुरते पैसे शिल्लक राहत होते. प्रत्येक आठवड्याला आठवडी बाजारात मी माझ्या सुक्या पावाचा गाडा लावायचो. माझ्या शेजारी एक भेळवाली बाईचा गाडा असत होता. तिला खूप गिऱ्हाईक येत होतं. मला सुद्धा दुपारी भूक लागल्यावर मी त्या भेळवाल्या बाईची भेळ विकत घेऊन खात होतो. तिची भेळ खूपच स्वादिष्ट लागत होती. माणूस परत भेळ घ्यायचा. त्या बाईची भेळ कितीही खाऊ वाटत होती. सुक्या पावाच्या व्यवसायात एवढं काही मिळत नव्हतं, म्हणून मी एका आठवडी बाजाराच्या वेळेस त्या भेळवाल्या बाईला विचारलं की तुम्ही भेळमध्ये असं काय टाकता? खूपच स्वादिष्ट लागते तुमची भेळ. मी असं म्हटल्यानंतर त्या बाईला तर खूपच आनंद झाला, पण तिने मला भेळ कशी बनवता हे सांगितले नाही. भेळवाली बाई दिसायला खूपच आकर्षक दिसायची. रंगाने मध्यमगोरी असून ती साडी बेंबीच्या खाली नेसायची. खूपच सडपातळ होती ती. नाकात नथनी, नाकात
कानात झुमका, खूप हसून बोलायची, पण काहीतरी तोंडात चावत बसायची. मी तिला विचारलं की भेळवाल्या बाई, तुमचं लग्न झालं आहे का? त्यावर ती हसली आणि म्हणाली, 2 मुलं झाल्यानंतर माझा नवरा एका कॉलेज कुमारीसोबत पळून गेला. अचानक हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला खूपच कसं तरी वाटलं, म्हणून मी पुढे जाऊन त्या भेळवाल्या बाईच्या डोळ्याचं पाणी पुसलं. मग ती म्हणाली की नवरा गेल्यानंतर मी खूप काबड कष्ट करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे. त्यानंतर तिने हाताने माझा हात घट्ट पकडला. मला तर खूपच विचित्र वाटू लागलं होतं. मी चांगलंच खालून वरून टाईट झालो होतो, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी एका तरुण बाईने मला स्पर्श केला होता, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पुढच्या आठवडी बाजाराला आल्यानंतर मी भेळवाल्या बाईला म्हणालो की तुमच्या भेळेला खूप गिऱ्हाईक आहे. तुम्ही एकटेच काम करता, त्यामुळे खूप गिऱ्हाईक इकडे तिकडे जाते. नुकसान देखील होतं. तुम्ही मला तुमच्या भेळेच्या गाडीवर कामाला ठेवा. तेव्हा ती बाई माझ्याकडे शंकेच्या नजरेने पाहू लागली. मी तिला म्हणालो की भेळवाल्या बाई. त्यावर ती म्हणाली, माझं नाव मंगल आहे. तू पुढच्या बाजारापासून माझ्या गाड्यावर काम करत जा. मी तुला दर बाजार दिवशी 1,000 रुपये देत जाईल. तसं ती म्हटल्यानंतर मला खूप बरं वाटलं. मंगल माझ्याकडे एकटक पाहत होती. मला वाटत होतं की तिला माझ्याकडून काहीतरी दुसरंच पाहिजे आहे. ती सारखंच माझ्या कमरेकडे बघायची. न सांगताच मला सर्व काही समजलं होतं. मग मी सुके पाव विकायचे बंद केले आणि प्रत्येक आठवड्याला भेळवाल्या बाईच्या गाड्यावर काम करू लागलो. आता ती भेळवाली बाई मला तिच्याबरोबर दररोज एका बाजारला घेऊन जाऊ लागली, कारण खूपच गिऱ्हाईक वाढले होते. महिन्याला लाखो रुपये त्या बाईला कमाई येत होती. मला सुद्धा चांगला 30,000 रुपये महिना पडत होता. खरं तर मी ती बाई कसं भेळ बनवते हे बघण्यासाठी तिच्या गाड्यावर कामाला राहिलो होतो, पण मी तिला हे समजू दिले नाही. त्या बाईला वाटत होते की मी तिच्यावर प्रेम करत आहे की काय, म्हणून मी तिच्या गाड्यावर कामाला राहिलो आहे. पण ती जसा विचार करत होती तसं काही नव्हतं. 2 लेकरांची आई कितीही सुंदर असली तरी कोणाला आवडणार? लग्न झालेल्या बाईवर सहसा कोणी प्रेम करत नसतं, फक्त वापर करत असतं. हे तर नैसर्गिक आहे. बिगर लग्नाच्या मुलीवर प्रेम होतं. जीव अडकतो, कारण तशी ऊर्जा तिच्यामध्ये असते. बाजाराला जायच्या अगोदर मी दररोज भेळवाल्या बाईच्या घरी जात होतो. तिच्या घरी जाऊन सर्व मटेरियल रिक्षात भरावा लागत होतं. रिक्षा फुल करून जवळपासच्या गावामध्ये वेगवेगळ्या वारी आठवडी बाजार व्हायचा. चांगला पैसा येत होता, म्हणून माझ्या घरचे देखील खूप आनंदी होते. वर्षभर मी आमच्या घरचं बांधकाम केलं. चांगलं 3 रूमचं पत्र्याचं घर तयार झालं. मी दररोज माझ्या जवळच्या सायकलने मंगलबाईच्या त्या घरी जात होतो. पण आज माझ्या सायकलचा टायर पंक्चर झाला. मी रात्रीच पंक्चर काढून ठेवलं, पण अचानक सकाळी परत पंक्चर झालं होतं. भेळवाल्या बाईचं गाव माझ्या गावापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर होतं, म्हणून मीच पहाटे येणारी एसटी पकडली आणि एसटीने लवकरच भेळवाल्या बाईच्या घरी जाऊन बसलो. दररोजच्यापेक्षा मी तासभर आधीच भेळवाल्या बाईच्या गावात पोहोचलो होतो. लवकर आल्यामुळे मला तर समाधान होते. मला वाटलं की भेळवाली बाई खूपच आनंदी होईल मला एवढ्या लवकर आलेल्या पाहून. घरूनच मी चांगलं अत्तर मारून आलो होतो. रस्त्याने चालताना मला भेळवाल्या बाईची 2 मुलं दिसली. ते ट्युशनला चालले होते. मला तर खूपच आनंद झाला. मला वाटलं आता भेळवाली बाई घरात एकटीच असेल, आता माझ्या गळ्यात येऊनच पडेल. आनंदाने मी तिच्या दारात आलो तर दार उघडंच होतं. काहीच न विचारता मी घरात शिरलो. कोणाला न विचारता घरात शिरण्याची ही माझी दुसरी वेळ होती. तसं माझ्या मनात आलं होतं, पण बेधडक आतमध्ये जायला नाही पाहिजे. पण ही मंगलबाई माझ्यावर प्रेम करत होती हे मला माहीत होतं, म्हणून मी बेधडक घरात शिरलो होतो. कोणी दिसलं नाही म्हणून मी रूमच्या दिशेने गेलो. मी तिला आवाज देणार तेवढ्यात मी माझ्या डोळ्याने असं दृश्य पाहिलं की माझ्या बाप जन्मात सुद्धा मी असलं कधी पाहिलं नसेल. माझ्या तर डोळ्याचं पान पिळलं होतं. मी असले विचित्र दृश्य भाग्यवान लोकांना बघायला मिळतात, पण हे दृश्य बघून मला भीती देखील वाटत होती. खूप आनंदसुद्धा होत होता. भेळवाली बाई तिच्या घरात संपूर्ण उघडी होती. 1 इंचसुद्धा कापड तिच्या अंगावर नव्हतं. एवढी सडपातळ जसं चवळीची शेंग कवळी. तिला असं पाहून तर मला राहत नव्हतं, पण मी निखरून पाहिले की घामाने ओली चिंब झालेली होती. अशा अवस्थेत तिने दरवाजा उघडा ठेवायला नव्हता पाहिजे. माझ्याऐवजी दुसरं कोणी आलं असता तर, पण ती एकटीच असल्यामुळे तिच्याकडे कोणीच येत नव्हतं. 2 मुलं तर सकाळी ट्युशनला गेले होते. मग माझं लक्ष तिच्या पायाकडे गेले. तिने पायामध्ये काहीतरी घट्ट पकडलं होतं.
पण त्याला ताकद लावून काहीतरी करत होती. एक वेळ माझ्या मनात शंका आली की तिच्याजवळ नाही ना. मग जसं काय मला तिच्या खाली दिसलं. तिने पायाच्या मध्ये काहीतरी पकडलं होतं. ते बघण्यासाठी मी थोडं बाजूला इकडे तिकडे सरकलो तेव्हा मला तिथे भेळमध्ये टाकण्याची चिंच आणि गुळाचे पाणी दिसलं. भेळवाली बाई जोरजोरात एका काठीने ती डब्यातले पाणी हलवत होती. तो डबा तिने दोन्ही पायाच्या मध्ये घट्ट पकडला होता. बरोबर आहे, बिचारी वेळ नसतो म्हणून ती लवकर काम आटपत असेल. पण तेवढ्यात खूपच विचित्र घटना घडली. तिने तो डबा खाली आणि चक्क त्या डब्यात उभा राहूनच लघुशंका केली. हे पाहून मला खूपच वाईट वाटलं आणि मला मळमळल्यासारखं होऊ लागलं. कारण तिची वेळ मी देखील दररोज भेळ मी खात होतो. मला तर खूपच विचित्र वाटलं. मी तिला खूपच चांगलं समजत होतो. तेव्हा मला खूप राग आला आणि मी मागूनच ओरडलो, बाई तुम्ही हे काय करता? मी बोलतच भेळवाली बाई टणकन उडाली. तेव्हा तिने चेहरा माझ्याकडे फिरवला. सडपातळ अंगावर एवढी मोठी छाती पाहून मला तर गरगर फिरून आलं होतं. पण ती चुकीचं वागली होती. मी लगेच तिला म्हणालो, तुम्ही त्या चिंचेच्या पाण्यात डब्यामध्ये काय केलं ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. मी असं बोलतच भेळवाली बाई थरथरू लागली. आधीच तर ती घामाने ओलीचिंब झाली होती आणि त्यात पूर्ण निर्वस्त्र. तिला खूपच भीती वाटत होती. तिला असं पाहून माझेसुद्धा हातपाय थरथर कापत होते. मग मी म्हणालो, सांगा बाई तुम्ही त्या डब्यात लघुशंका का केली? मी असं बोलताच भेळवाली बाईने जवळच जाऊन अंगावर घातला. थोड्या वेळ शांत बसून ती हसली आणि म्हणाली की मी त्या डब्यात लघुशंका केली नाही. मग मी म्हणालो, मी तर माझ्या डोळ्याने एक धार त्यात पडताना पाहिली आहे. मग तिने माझ्या हाताला पकडलं आणि मला खूपच कसं तरी होतं. पण तिने एका प्लॅस्टिकची बाटली घेतली आणि त्या माझ्यासमोर पिली. त्या बाटलीतून एक धार निघून खाली पडली. भेळवाली बाई म्हणाली, हाच तर माझा स्वादिष्ट भेळ होण्याचा फॉर्म्युला आहे. मी हे पाणी 4-5 आयुर्वेदिक आणि काही रानटी फळ वापरून हे पाणी बनवलं आहे. तेच पाणी मी चिंचेच्या पाण्यात उभा राहून टाकलं. प्रशांत, तुला गैरसमज झाला आहे. त्यानंतर ती मला म्हणाली, तू खूपच लवकर आलास. मग मी तिला सर्व काही सांगितलं. मग दोघे थोडा वेळ शांत बसून चहा पिलो. ती बाई म्हणाली, मी भेळमध्ये तसं कशाला काय करेन? मी खूपच मेहनतीने माझं नाव तयार केलं आहे. लोक विश्वासाने माझ्याकडून भेळ खरेदी करतात. मग मी म्हणालो, तुम्ही खूपच विचित्र. सकाळी सकाळीच. मग ती म्हणाली, आंघोळ करून आले होते. काय करू, वेळच पुरत नाही. छान साडी घालून मी मिश्रण हलवता येत नाही. पर्याय एकच, उघडबंब होऊनच हे काम करावे लागते. प्रशांत, तुला गैरसमज झाला आहे. आता तरी विश्वास बसला का नाही? तू खात आहेस ती भेळ खूप चांगली आहे. असं बोलून ती मोठमोठ्याने हसू लागली. तिचे असताना सौंदर्य पाहून मला राहिलं नाही. मी अचानक उठलो आणि तिचा चेहरा घट्ट पकडून माझे ओठ तिच्या ओठांमध्ये ठेवले. त्यानंतर आमच्यात खूपच काही घडलं. पण त्या दिवशी बाजारला सुट्टी द्यावी लागली. जर ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट्स करून सांगा ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली.